cheek, cheek, cheek. Cheek, 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 cheek. हॅलो चेक. हॅलो चेक. साऊंड चेक. साऊंड चेक. वाह, व्हॉट अ शॉट. सुप्रभात मित्रांनो. नमोचषक 2026 पर्व पहिले. या स्पर्धेचा आजचा शेवटचा दिवस, अंतिम दिवस. आणि या शेवटच्या दिवसातील खेळातील सुपर 8च्या मॅचेस आज सुरू झाल्यात. सकाळचे 9:32 झालेत. ओ चांगला बॉल सोनू काळेकडनं. खोलवा टप्प्याचा हा चेंडू होता. धावफलक जर आपण बघत असाल एका चौकाराच्या मदतीनं.
यांच्या मार्गदर्शनाखाली या भव्य दिव्य अशा स्पर्धेचं आयोजन केलं गेलं. या स्पर्धेचा आजचा हा शेवटचा दिवस. मॅन्डेटरी पॉवर प्ले इथे संपतोय. आता क्षेत्ररक्षण 30 यार्ड सीमारेषेच्या बाहेर जाईल. सोनू परत एकदा बॉलिंग ट्रॅकवर. इथे ओहो चांगला बॉल, ललचाई भरी गेंद. ओ इथे हिट करण्याचा प्रयत्न विकेटला, मात्र विकेटला मिस करत असताना चेंडू अगदी डीप मध्ये देखील ट्रॅव्हल करतोय. ओव्हर थ्रोच्या स्वरूपामध्ये इथे सिंगल मिळेल, एक अवांतर धाव मिळेल. दोन 2.3 षटकानंतर फलक जाऊन पोहोचेल 21. तिसरं षटक प्रगतीपथावर. या सुपर 8च्या मॅचेस नॉकआउट मॅचेस आहेत मित्रांनो. बाद फेरी आपण म्हणू शकाल मराठीमध्ये. हा स्लॉट मध्ये होता, उडावलाय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आलेत आणि पहिला धक्का टीम सीडीएस संघाला बसतो. या स्पर्धेतील आतापर्यंतचा सर्वात मोठा धक्का डॉक्टर प्रद्युम्न यांच्या रूपाने. बॅट्समन आउट, बॅक टू द डगआउट. डॉक्टर प्रद्युम्न बाद झाल्यानंतर मैदानाच्या आतमध्ये सीडीएस संघाचे आयकॉन खेळाडू सनी पाटील आलेत. अगदी सबसे कातील सनी पाटील त्यांना म्हटलं जातं. याचं कारण की त्यांची ताबडतोड बॅटिंग, अटॅकिंग क्रिकेट ही त्यांची ओळख आहे आणि या स्पर्धेत सीडीएस संघासाठी चांगलं बॅटिंग त्यांच्याकडनं झालंय. तोडफोड वाली बल्लेबाजी, वादळी खेळी, अगदी गोलंदाजांना निष्प्रभ करणारं त्यांचं बॅटिंग ही खासियत आहे. ऑन साइडला पहिल्याच बॉलवर बैठक आणि चेंडूला फेकून दिलाय मैदानाच्या बाहेर. बिहिट मॅक्सिमम षटकार 6. ओ ड्राइव्ह केलाय, हाय बॅक लिफ्ट, अगदी सरळ बॅटने कार्पेटच्या मदतीने चेंडू ट्रॅव्हल करतोय. सबसे कातील सनी पाटीलच्या पहिल्याच आल्या आल्या मैदानावर पहिल्याच बॉलवर ज्या पद्धतीने फटका खेळलाय ना, क्या बात आहे, लाजवाब. अगदी शॉट ऑफ द मॉर्निंग मी म्हणेल. आजच्या खेळातील सर्वात सुंदर फटका. 3 षटकाची समाप्ती होते. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक जाऊन पोहोचेल 30 धावा धावफलकावर लागताय. गोलंदाजी मार्कवर आता महेश जोशी पुन्हा एकदा आलेत. आयकॉन विरुद्ध आयकॉन हे बॅटल आता मैदानाच्या आतमध्ये. बेस्ट वर्सेस बेस्ट, सर्वोत्तम खेळाडू मधलं बॅटल.
याही बॉलवर आक्रमण करण्याचा प्रयत्न होता, इथे मात्र प्रॉपर कनेक्शन नाहीये. तरीही चेंडू अगदी वेगानं ट्रॅव्हल करत असताना वाईडिश लॉंग ऑन क्षेत्रामध्ये चेंडूला तिथे स्टॉप केलं जात आहे. चांगला रिटर्न आधी विकेट किपरच्या दिशेने केला जातोय. धावफलक एकने पुढे जाईल. सनी पाटील आल्यानंतर अगदी लगेचच वेगानं इथे धावफलक देखील पुढे जातोय. धावांचा वेग वाढतोय. अगदी शेअर मार्केट ज्या पद्धतीने एखादी गुड न्यूज संपूर्ण विश्वातनं येत असेल तर त्यावेळेस लगेचच आपलं वधारलं जातं, वाढलं जातं. अगदी त्याच पद्धतीने सनी पाटील आल्यानंतर खराब रिटर्न, मात्र बॅकअप आहे तिथे विकेट किपर गोपी नागरे यांच्याकडनं. अगदी त्याच पद्धतीने सनी पाटील आल्यानंतर लगेचच धावगती देखील अगदी पटकन वर जाते. धावफलक 3.2 षटकानंतर 1 गडी बाद 32 धावा. महेश जोशी बॉलिंग ट्रॅकवर. बेस्ट वर्सेस बेस्ट पुन्हा एकदा. ऑन साइडला तगडा प्रहार आहे, प्रोटेक्शन आहे तिथे. वन बाउंड चेंडूला स्टॉप केलं जातंय. सनी पाटीलच्या बॅटमध्ये हे सिंगल येते 3.3 षटकानंतर. इथे मात्र ऑफ स्टंपवर चेंडूला टाकण्याचा प्रयत्न होता, मात्र विकेटच्या फारच बाहेर आउटसाइड द ऑफ स्टंप. इट्स अ वाईड बॉल. इट्स अ नॉन प्लेबल डिलिव्हरी. 34 गडी बाद. आज मॅचेस लवकर सुरू झाल्यात. आजचा खेळ लवकर सुरू झालाय. डॉक्टर चंदू यांच्या बॅट मधनं वा भाई वा, अगदी गोलंदाजाची वाट लावली जाते आणि चेंडूला फेकून दिलाय मैदानाच्या बाहेर. डॉक्टर चंदू यांच्या बॅट मधनं आलेला हा आणखी एक भव्य दिव्य षटकार. इन्फॉर्म बॅटर. धावफलक 40 गडी बाद. इथे आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. यावेळेस मात्र बॅट आणि पॅड, बॅट्समनच्या पॅडवर जाऊन चेंडू आदळतोय. फुल टॉस बॉल होता. याही वेळेस ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता डॉक्टर चंदू यांचा, मात्र संपर्क झाला नाही बॅट आणि बॉल मध्ये. सरळ बॅट्समनच्या पॅडवर जाऊन चेंडू आदळतोय. एक चांगला बॉल बघायला मिळतोय. कमबॅक करताय गोलंदाज महेश जोशी. शेवटचा बॉल या षटकातला. 4थं षटक प्रगतीपथावर. याही वेळेस आक्रमण करण्याचा प्रयत्न होता. चांगले फटके येत आहे डॉक्टर चंदू यांच्या बॅटमधनं, मात्र थोडंसं स्ट्रगल करत असताना बघायला देखील मिळत आहे. अगदी षटकार आल्यानंतर मात्र याही वेळेस बॉल निर्धाव पद्धतीने खेळला गेलाय. 4 षटकांची समाप्ती होते. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक जाऊन पोहोचतोय 1 गडी बाद 40 धावा. बॉलिंग ट्रॅकवर गोविंद नेहरे आलेत. याही बॉलवर, अगदी पहिल्याच बॉलवर सनी पाटील यांच्याकडनं पुन्हा एकदा एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू डीप मध्ये ट्रॅव्हल करतोय मिड विकेट क्षेत्रामध्ये. चेंडूला तिथे अडवलं जातंय. गोविंद नेहरे आलेत. गोविंद नेहरे यांची गोलंदाजी निश्चितच वेग कमी असेल, मात्र टप्पा हा त्यांचा चांगला बघायला मिळतोय सातत्यानं. ऑफ स्टंपवर चेंडूला पिच केलं. इथे मात्र मुख्य पंचांचे दोन्ही हात जमिनीला समांतर. व्हाईट बॉल असेल ऑफ स्टंपच्या अगदी बाहेर. डॉक्टर चंदू यांच्यापासून बॉल थोडासा दूर ठेवण्याचा प्रयत्न करताय गोविंद नेहरे. या प्रयत्नामध्ये मात्र थोडीशी दिशा भरकटते. धावफलक 42 गडी बाद. पुन्हा एकदा ऑफ स्टंपच्या अगदी बाहेर
सलग दुसरा वाईट बॉल येतोय. विकेटच्या मागच्या बाजूला ज्या पद्धतीने फील्ड सेट केलंय आपण बघू शकाल. शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट थर्ड मॅन, त्यानंतर गली, त्यानंतर कव्हर पॉइंट, या पद्धतीचं क्षेत्ररक्षण सर्कलच्या आतमध्ये. आहा, वा वा भाई वा. इथे एफर्ट्स लावताय सोनू, मात्र त्यांच्या डोक्यावरनं चेंडू सीमारेषेच्या बाहेर. डॉक्टर चंदू यांच्या बॅटमधनं आणखी एक तगडा प्रहार, मजबूत प्रहार, षटकार, 6 रन. बॅक टू बॅक आणखी एक. इट्स आउट ऑफ द पार्क, मॅक्झिमम हिट, इट्स अ मॉन्स्टर हिट, 6 रन्स. धावफलक जाऊन पोहोचेल या सलग 2 षटकारांच्या मदतीनं 55 धावा. अगदी सुरुवातीचे 2 व्हाईट बॉल आलेत ना, अगदी याच कारणामुळे आले होते. याचं कारण की डॉक्टर चंदू ज्या पद्धतीने ऑनसाईडला मोठमोठे हिट्स खेळतात ना, अगदी त्याचसाठी सुरुवातीला डॉक्टर चंदू यांच्यापासून बॉल थोडासा दूर ठेवण्याचा प्रयत्न केला गेला होता. मात्र त्या प्रयत्नामध्ये 2 व्हाईट बॉल आले होते. त्यानंतर मात्र पुढच्या 2 बॉलवर पुन्हा एकदा अगदी फुल लेंथ गोलंदाजी केली. त्या लेंथ गोलंदाजीचा फायदा उचलत असताना सलगच्या 2 बॉलवर 2 मोठे फटके आले. धावफलक पुढे जाईल 55 धावा, 1 गडी बाद, 4.3 षटकानंतर. पुढचा बॉल फ्रॉम द विकेट एज. इट्स अ रूबी कट. विकेटच्या मागच्या बाजूला शॉर्ट फाईन लेग क्षेत्रामध्ये चेंडूला तिथे स्टॉप केलं जातंय. यावेळेस अगदी फुलर लेंथ डिलिव्हरी होती. अगदी बॅट्समनच्या पुढ्यामध्ये चेंडूला इथे डिलिव्हर केलं, टप्पा दिला गेला. मात्र नशीब चांगलं होतं या बॉलवर गोविंद नेहरे यांचं. बॅटच्या आतल्या बाजूला ब्रश करत चेंडू विकेटच्या मागच्या बाजूला ट्रॅव्हल होते. सिंगल असेल या बॉलवर. धावफलक 56, अब तक 56. यावेळेस ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न सनी पाटील यांच्याकडनं. बॅटला ब्रश करत, स्पर्श करत विकेटच्या मागच्या बाजूला चेंडू जातोय. विकेटकीपर गोपी नागरे यांच्याकडनं चेंडूला अडवलं गेलं. या बॉलवर कुठली धाव नसेल. या 5व्या षटकातला शेवटचा बॉल घेऊन पुन्हा एकदा सातपूर एंड कडनं रम द विकेट गोविंद नेहरे बॉलिंगसाठी सज्ज होत आहे. पुन्हा एकदा बैठक मारण्याचा प्रयत्न, ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. बॉलच्या मेरिटवर जर तुम्ही बॅटिंग केली, अगदी टेनिस क्रिकेटच्या भाषेमध्ये जिकडचा बॉल तिकडे जर खेळला तर निश्चितच चांगल्या धावा येऊ शकतील. प्रत्येक बॉलवर तुमच्या बॅटमधनं धावा येतील, हे बेसिक महत्वाचं असेल. 5 षटकांची समाप्ती होते. 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक जाऊन पोहोचेल टीम CDS, 1 गडी बाद, 56 धावा. डीजे शेवटचं षटक घेऊन आलेत श्रवण काळे. ओ या वेळेस हवेत उडवलाय, क्षेत्ररक्षक आले. ओ जेल सुटलाय. इथे मात्र सीमारेषेजवळ ट्विस्ट. जेल तर सुटलाय, मात्र सीमारेषेच्या आतमध्ये इथे यस सीमारेषेच्या आतमध्ये चेंडू अडवला गेलाय. मात्र मुख्य पंचांच्या माध्यमातून इथे आमच्या tenniscricket.in टेक्नॉलॉजीची मदत मागितली जाते. बॉल नेमकं कुठे लँड झालाय आणि बॉल आतमध्ये पकडलाय की बाहेर पकडलाय हे तपासण्यासाठी इथे आमच्या tenniscricket.in टीमला आमंत्रित केलं जातंय. एक जबरदस्त टेलिकास्ट tenniscricket.in माध्यमातून या संपूर्ण 5 दिवसात आपण बघितलंय. हा महत्त्वाचा निर्णय आहे. सुपर 8 ची ही पहिली मॅच, अत्यंत महत्त्वाचा सामना आणि सेफ असतील. अगदी झेल जरी सुटला असेल मात्र आपल्या संघासाठी महत्त्वाच्या धावा त्यांनी वाचवल्यात.
अगदी जीवाचा आटापिटा करत असताना, जीवाची बाजी लावत असताना एक जबरदस्त प्रयत्न सीमारेषेजवळ. श्रवण पुन्हा एकदा यावेळेस सोहो कट केलाय, संधी असेल. ओहो हो, सलगच्या दुसऱ्या बॉलवर दुसरी संधी मिस करताय. अगदी पहिल्या बॉलवर आपण बघत असाल की लॉंग ऑफ सीमारेषेजवळ देखील झेल सुटलाय आणि आता इथे पॉइंट क्षेत्रामध्ये देखील इथे झेल सुटलाय. फलक जाऊन पोहोचेल. एकूण 60 धावा 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. 5.2 षटकाचा खेळ पूर्ण झालाय. शेवटचं षटक इथे मैदानाच्या आतमध्ये हाताळलं जात आहे. श्रवण काळे अगदी नवा आहे पण छावा आहे. ओ इथे तिसरा प्रयत्न आणि तिसऱ्या प्रयत्नात तिसऱ्या बॉलवर मात्र श्रवणला आत्ता यश मिळतंय. कॉट बिहाइंड द विकेट. सनी पाटील कॅच आउट. बॅक टू द डग आउट. डीजे इथे A1 श्रवण कडनं चांगल्या गोलंदाजीचं प्रात्यक्षिक बघायला मिळतंय. सलग 3 बॉलवर 3 चान्स त्यांनी निर्माण केले. मात्र तिसऱ्या बॉलवर ते अपेक्षित यश मिळतंय. पहिल्या 2 बॉलवर मात्र 2 कॅच इथे ड्रॉप झालेत. काय जबरदस्त गोलंदाजी राहिली या शेवटच्या हाणामारीच्या षटकामध्ये. स्लॉग ओव्हरमध्ये, डेथ ओव्हरमध्ये. या अगोदरच्या 5व्या षटकामध्ये जिथे डॉक्टर चंदूंच्या बॅटमधनं षटकारावर षटकार येत होते, इथे 6व्या षटकात मात्र धावांचा दुष्काळ बघायला मिळतोय. इथे स्लॉट मध्ये आहे. 4थ्या बॉलवर आणखी एक संधी. व्हॉट अ बॉलिंग, व्हॉट अ बॉलिंग. A1 श्रवणच्या माध्यमातनं इथे झेल टिपला जातो एक सकावर सीमारेषेजवळ. बॅट्समन पहिल्याच बॉलवर शिकार होत आहे गोल्डन डकचे. बॅट्समन आउट. पुन्हा एकदा माघारी परतावं लागेल. विकेटचं पतन. थँक्यू. काय जबरदस्त गोलंदाजी बघायला मिळते श्रवण काळे. A1 श्रवण अगदी मित्र म्हणेल पहिल्या 2 बॉलवरचे 2 झेल झाले असते ना तर आज एक ऐतिहासिक विक्रम बघायला मिळाला असता श्रवणकडनं. पुन्हा एकदा ऑन अ विकेट हॅट्रिक. विकेट हॅट्रिकची संधी आहे याही बॉलवर. नवीन बॅटर आलेत. श्रवण, A1 श्रवण हॅट्रिक घेईल का याचं उत्तर आपल्याला मिळेल या बॉलवर. इथे मात्र हाफ ट्रॅकर शॉर्ट ऑफ लेंथ. इथे व्हाईट बॉल असेल. एक अतिरिक्त धाव मिळेल. क्या बात आहे. प्राइस येतंय. जर श्रवण काळे A1 श्रवण जर विकेट हॅट्रिक घेत असतील तर आमचे दादा पोलीस दादा सन्माननीय सागरजी गुंजाळ साहेब यांच्या वतीनं तुमच्या विकेट हॅट्रिक साठी 501 रुपये रकमेचं कॅश प्राइज येते त्यांनी जाहीर केलंय. ओ इथे मात्र विकेट हॅट्रिक मिस करताय. मात्र चांगली गोलंदाजी A1 श्रवण कडनं बघायला मिळते. व्हॉट अ बॉल. सुपर बॉल. अगदी 20 वर्षाचा 18-19-20 वर्षाचा हा युवक काय जबरदस्त गोलंदाजी करतोय. समोरच्या बाजूला एकापेक्षा एक सरस बॅटर असताना अगदी कुठेही न घाबरता न डगमगता चांगल्या गोलंदाजीवर फोकस करत असताना इथे चांगली गोलंदाजी श्रवण कडनं. ओ कट केलाय. स्क्वेअर कट. डॉक्टर चंदू यांच्या बॅट मधनं 2 खेळाडू वेगानं धावताय. बॉल आणि खेळाडू मधली रेस शर्यत. इथे मात्र बॉल जिंकते आणि चेंडू सीमारेषेच्या पलीकडे. 4 रन. लक्ष द्या. ही स्पर्धा आपण बघत असाल अगदी स्क्रीनवर की कशा पद्धतीने एफर्ट्स लावले गेले. या प्रयत्नांचं देखील कौतुक असेल. अगदी शेवटपर्यंत चेंडू अडवण्यासाठी प्रयत्न केले गेले. अगदी शेवटच्या वेळी सीमारेषेच्या बाहेर मात्र तंबूला जाऊन ते धडकत आहे. पवेलियन शिवशाही संघाचं 6 षटकांचा खेळ पूर्ण होतोय. 6 षटकांच्या समाप्तीनंतर टीम CDS संघ जाऊन पोहोचेल 65 धावांवर आणि टीम शिवशाही या संघाला सुपर 8 मधील हा पहिला सामना जिंकण्यासाठी 36 बॉल 66 धावांची आवश्यकता.
36 बॉल 66 धावा. हॅलो हॅलो चेक. या दरम्यान अत्यंत महत्वाचं शुभ आगमन इथे मैदानावर झालंय. एक अत्यंत महत्वाचं शुभ आगमन मैदानावर झालंय. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सन्माननीय पदाधिकारी, शहर पदाधिकारी आणि आयोजन प्रमुख सन्माननीय योगेश बाईजी शेवरे यांचे अत्यंत विश्वासू आणि जवळचे सहकारी सन्माननीय नितीनदादा माळी यांचं इथे मैदानावर शुभ आगमन झालंय. दादा, आपलं खूप सारं स्वागत असेल संपूर्ण आयोजन समितीच्या वतीनं. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी सन्माननीय नितीनदादा माळी, योगेशबाईजी यांचे अत्यंत जवळचे विश्वासू सहकारी आहेत. या अगोदर अनेक पक्षांमधनं काम करत असताना त्यांच्या माध्यमातून अनेक सामाजिक कार्य चांगल्या पद्धतीने केले गेलेत. यांची मैत्री अगदी एकमेकांसाठी ज्या पद्धतीने सातत्याने त्यांच्या सुखदुःखांमध्ये एकमेकांसोबत उभे राहतात. अनेक कार्यांमध्ये देखील त्यांना एकत्रित बघितलंय. आज देखील ज्या पद्धतीने हे आयोजन केलं गेलंय, या आयोजनाला पाठबळ देण्यासाठी किंवा योगेशबाईजींचं जे कार्य आहे त्यामध्ये सपोर्ट करण्यासाठी सन्माननीय नितीनदादा इथे उपस्थित राहत आहे. त्याबद्दल त्यांचं अगदी मनपूर्वक आभार आणि स्वागत. यानंतर सन्माननीय आज आपण स्क्रीनवर बघू शकाल साक्षीजी श्रीमंत राठोड मॅडम यांना आपण स्क्रीनवर बघू शकाल. यांचा देखील आयोजन समितीमध्ये अत्यंत महत्त्वाचा रोल राहिला आहे की आयोजन समितीतील सदस्यांना काय हवं काय नको, त्यांची खाण्यापिण्याची व्यवस्था. त्यानंतर काल जो टेडी आला होता
त्यानंतर तात्या विंचू आज इथे पोहोचत आहे. नाशिकचे इन्स्टा सेलिब्रिटी, त्यांनाही आपण पडद्यावर बघू शकाल. साक्षी मॅडम जे आहेत ते सातत्यानं आयोजन समितीतील जे सदस्य आहेत त्यांची खाणपाण्याची व्यवस्था असेल, त्यांना काय नको काय हवं यासाठी अगदी जातीने काळजी करतायत, आपुलकीने विचारणा करतायत. या आयोजन समितीने या स्पर्धेमध्ये जे यश मिळवलं आहे त्यामध्ये साक्षी मॅडम यांचा देखील महत्त्वाचा रोल राहिला आहे. तर संपूर्ण आयोजन समितीच्या वतीनं आमच्या साक्षी राठोड मॅडम यांचा अगदी मनापासून आभार व्यक्त करतो. त्यांचा आभार, स्वागत. आज या स्पर्धेचा शेवटचा दिवस. बॉलिंग ट्रॅकवर जाऊया. मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग ट्रॅकवर नाझीम खान आलेत. अगदी फिरकीचा जादूगार म्हणून त्यांना ओळखलं जातं, संबोधलं जातं. अगदी डाव्या हाताचे जादुई फिरकीपटू. आहा, स्लॉट मध्ये होता सोनू काळे. व्हॉट अ शॉट, सेट डाउन द ग्राउंड ओव्हर द लॉंग ऑन, षटकार, 6 रन. सोनू काळे ऑन फायर. अगदी सकाळच्या पहिल्या सत्रांमध्ये धावांचा पाठलाग करत असताना काय जबरदस्त सुरुवात. हो, इथे खरा बॉल उडवलाय अगदी समोर वी क्षेत्रामध्ये, डाऊन द ग्राउंड क्षेत्रामध्ये. बॅक टू बॅक सलग दुसरा मोठा भव्य दिव्य फटका येतोय, षटकार येतोय, 6 रन. व्हॉट अ बॉलिंग, व्हॉट अ बॅटिंग, जबरदस्त बॅटिंग. अगदी 3 बॉल नंतर 12 धावा इथे धावफलकावर लागताय. सलग 2 बॉलवर 2 भव्य षटकार आलेत. नाझीम खान एक एक्सपिरियन्स गोलंदाज आहेत, मात्र दुसऱ्या बाजूला सोनू काळे हे देखील अनुभवाने प्रचंड समृद्ध असलेला एक अनुभवी बॅटर. या दरम्यान ऑफ स्टंपवर चेंडूला पिच केलंय. विकेट किपरच्या पायाला लागून विकेट अगदी समोरच्या बाजूला चेंडू पुन्हा एकदा रिटर्न येतोय. फॉलो थ्रू मध्ये चेंडूवर धावत जात असताना नाझीम यांच्याकडनं चेंडूला स्टॉप केलं गेलं. धावफलक पहिल्या 4 बॉल नंतर 2 षटकारांच्या मदतीनं 12 धावा. 66 धावांचं लक्ष आहे. सुपर 8च्या मॅचेस, नॉकआउट मॅचेस. तुमची एक चूक तुम्हाला या स्पर्धेच्या बाहेर घेऊन जाऊ शकेल. यासाठी अत्यंत जबाबदारीने खेळ करावा लागेल. ऑन साइडला स्वीप करण्याचा प्रयत्न अगदी बॅटच्या माध्यमातून हा चेंडू विकेटच्या मागच्या बाजूला जातोय. विकेट किपर कडनं थोडंसं स्ट्रगल फंबल बघायला मिळालं. सिंगल येते. अगदी बॉल सुटल्यानंतर लगेचच वेगानं येथे सिंगल देखील पूर्ण केली जाते. धावफलक 13-13. नाझीम बॉलिंग ट्रॅकवर आतापर्यंत 5 बॉल मध्ये 13 धावा खर्च करताय. 66 धावांचं लक्ष आहे. 13 धावा पहिल्या 5 बॉल नंतर इथे धावफलकावर लागल्यात. सीडीएस संघ क्षेत्ररक्षण करतोय. अगदी ऑफ स्टंपवर टाकलेला चेंडू इथे मात्र पुन्हा एकदा विकेटच्या मागच्या बाजूला शॉर्ट थर्डमॅन क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल करतोय. तिथे चेंडूला स्टॉप केलं गेलं आणि यासोबतच पहिल्या षटकाची इथे समाप्ती होईल. पहिल्या षटकाची समाप्ती होते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक जाऊन पोहोचेल बिनबाद 14 आणि पुढच्या 30 बॉल मध्ये आणखी 52 धावांची आवश्यकता. 30 बॉल 52 धावा. मित्रांनो, आयुष्यामध्ये म्हटलं जातं ना की प्रार्थनेसाठी जोडल्या गेलेल्या हातांपेक्षा मदतीसाठी पुढे आलेले हात अत्यंत महत्वाचे आणि किमती असतात. तर निश्चितच या स्पर्धेसाठी ज्यांनी ज्यांनी मदतीचे हात पुढे केले गेले, ज्यांनी ज्यांनी वेगवेगळ्या प्रकारात या स्पर्धेसाठी सहकार्य केलंय, त्या सर्वांचंच मी पुन्हा एकदा आयोजन समितीच्या वतीनं मनपूर्वक आभार व्यक्त करतो. मित्रांनो, नमो चषक 2026 पर्व पहिले भारतीय जनता पार्टी सातपूर मंडल यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं भव्य दिव्य आयोजन आपण एन्जॉय करतोय, अनुभवतोय. सन्माननीय माजी सभापती महोदय योगेशजी शेवरे साहेब आपण स्क्रीनवर बघू शकाल, पडद्यावर बघू शकाल की या स्पर्धेतील विजेत्यांना दिले जाणारे अत्यंत सुंदर आकर्षक चषक, ट्रॉफीज आपण स्क्रीनवर बघू शकाल. अत्यंत देखणे सुंदर असे चषक. अगदी प्रत्येकाला वाटावं की हा चषक आपल्या घरात, आपल्या हॉलमध्ये किंवा आपल्या कार्यालयात असावा. इतकं सुंदर आणि इतका देखणा चषक आपण स्क्रीनवर बघतोय. अगदी व्यासपीठाच्या समोरच्या बाजूला टेबलवर हे सर्वच 4ही
संघांना दिली जाणारे अत्यंत सुंदर चषक, त्यानंतर वैयक्तिक पारितोषिक देखील आपण बघू शकाल. या स्पर्धेतील सर्वोत्तम गोलंदाज, फलंदाज, क्षेत्ररक्षक, मालिकावीर या सर्वांना दिली जाणारे अत्यंत सुंदर ट्रॉफीज मोमेंटो देखील आपण व्यासपीठाच्या समोरच्या बाजूला बघू शकाल. एक अत्यंत सुंदर आयोजन, शिस्तबद्ध नियोजन या स्पर्धेच्या निमित्तानं. फुल टॉस स्क्वेअर ऑफ द विकेट खेळून काढलाय गोपी नागरे यांच्या बॅट मधनं एक प्रेक्षणीय दर्शनीय फटका, 4 रन. आज प्रेक्षकांची सर्वच मनोरंजनाची सगळीच व्यवस्था केली आहे. याचं कारण की आपण बघत असाल मैदानाच्या आतमध्ये चांगल्या दर्जाचं क्रिकेट खेळलं जात आहे. अगदी सातपूर क्रिकेट विश्वातील सर्वच नामांकित खेळाडू आज सुपर 8च्या मॅचेसमध्ये आपल्याला इन ॲक्शन बघायला मिळतील. त्यानंतर आज नाशिकचं इन्स्टा स्टार, नाशिकचा तात्या विंचू हा देखील आपल्या सर्वांचं मनोरंजन करण्यासाठी हे इथे पोहोचलेत. ओहो, फुल टॉस बॉल ड्राईव्ह केलाय. चांगलं फील्ड, चांगला रिटर्न, अगदी चांगले एफर्ट्स नॉन स्ट्रायकिंग एंडला डॉक्टर चंदू यांच्या माध्यमातून बघायला मिळत आहे. दाफलक 19, 1.2 षटकाचा खेळ पूर्ण झालाय. पुढच्या 28 बॉलमध्ये आणखी 47 धावांची आवश्यकता. 28 बॉल 47 धावा. सकाळचं पहिलं सत्र, पहिल्या सत्रातच एक जबरदस्त क्रिकेटचा थरार आपल्याला बघायला मिळतोय. टीम सीडीएस विरुद्ध टीम शिवशाही हा रोमांचक सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. इथे मात्र इन्व्हाइट केलं. गुडलँड स्पॉटवर चेंडूला पिच करताय डॉक्टर चंदू. नामांकित डॉक्टर आहेत डॉक्टर चंदू. यासोबतच आपण बघू शकाल डॉक्टर देवेंद्र, डॉक्टर प्रद्युमन, अनेक डॉक्टर्स तुम्हाला सीडीएस म्हणजेच सीडीएस या टीमचा या नावाचा लॉंग फॉर्म, सी फॉर चंदू, डी फॉर देवेंद्र आणि एस फॉर सागर या पद्धतीने सीडीएस या संघाचं नाव आहे. इथे मात्र ऑफ स्टंपवर चेंडूला ठेवलंय. इट्स अ नो बॉल, इट्स अ नो बॉल, इट्स अ नो बॉल. एस ए पॅनलच्या माध्यमातून आमचे एस ए पॅनलचे सर्वात सन्माननीय समदत्तार सरांच्या माध्यमातून हा नो बॉल इथे घोषित केला गेलाय. कुठल्या एरियात चेंडू पिच झालाय, कुठल्या एरियात चेंडू पिच झालाय हे बघण्यासाठी इथे ऑनफिल्ड अंपायर्स कडनं यासाठी आमच्या टेक्नॉलॉजीची मदत मागितली जाते. या दरम्यान नाशिकचा इन्स्टा स्टार नाशिकचे तात्या विंचू मुख्य मंचावर VIP डायसवर आपण त्यांना बघू शकाल. आपल्या सर्वांचं मनोरंजन करण्यासाठी यांना आयोजन समितीच्या माध्यमातून आमंत्रित केलं गेलंय. आज दिवसभर तात्या विंचू आपल्या सोबत असतील आणि ते देखील त्यांच्या माध्यमातून आपल्या सर्वांचं मनोरंजन करतील. तर आजच्या दिवसभरासाठी तात्या विंचू आपल्याला देखील खूप साऱ्या शुभेच्छा असतील. थँक्यू. It's a white ball. Thank you. Thank you. पुढचा बॉल. फुल टॉस बॉल हवेत उडावलाय सनी पाटील. वेगात आले मात्र थोडंसं बॉडी बॅलन्स थोडंसं आउट झालाय. शारीरिक संतुलन थोडंसं बिघडलं. आणि मित्रांनो मी पुन्हा एकदा सांगेल की रनिंग कॅच धावत येत असताना झेल पकडणं फार अवघड असतं. तर हा अवघड झेल टिपण्याचा प्रयत्न इथे सनी पाटील यांच्याकडनं केला गेला. झेल सुटतोय, लाईफ मिळते सोनू काळे यांना. दाफलक 22. कट केलाय. व्हॉट अ शॉट, व्हॉट अ शॉट. खाली क्षेत्र निवडलाय बिटवीन द गॅप.
अगदी गोळीच्या वेगानं चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर जातोय. सोनू काळेच्या बॅट मधनं आणखी एक तगडा मजबूत प्रहार, 4 रन चौकार. या चौकाराच्या मदतीने धावफलक पुढे जाईल. 1.5 षटकानंतर धावफलक 26 रन्स. मी विनंती करेल, चला नेक्स्ट मॅच सुपर 8 मधील आजचा दुसरा सामना. या दुसऱ्या सामन्याची नाणेफेक केली जाईल. टीम निलधारा सोशल फाउंडेशन म्हणजेच टीम NSF आणि त्यांच्या विरुद्ध नेक्स्ट टीम शिवबा वॉरियर्स. ओहो हो, इथे खिलाडी के मस्तक पे दस्तक. सोनू काळेच्या बॅट मधनं आणखी एक तगडा प्रहार, 6 रन. थँक्यू, धन्यवाद. मी विनंती करेल, चला टीम शिवबा वॉरियर्स आपण टॉससाठी यायचं आहे. कॅप्टन संगनायक. नेक्स्ट मॅच असेल सुपर 8 मधील आजचा दुसरा सामना. टीम NSF विरुद्ध टीम शिवबा वॉरियर्स. कॅप्टन या. एका बाजूला असेल लक्ष्मण महारा, तर दुसऱ्या बाजूला असेल दीपक भोळे. हे बॅटल पुन्हा एकदा एक चांगलं बॅटल. या अगोदरच्या मॅच मध्ये जो मैदानावर सामना खेळला जातोय तोही सामना अत्यंत चुरशीचा होतोय. इथे एक चांगलं बॅटल बघायला मिळतंय, ते म्हणजेच सोनू काळे विरुद्ध सनी पाटील. तर आता लगेचच दुसरा सामना जो होईल तो असेल लक्ष्मण महारा विरुद्ध दीपक भोळे. चला 2 षटकाची समाप्ती, 32 धावा इथे धावफल करावं लागतंय. लोअर फुल टॉस ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, प्रॉपर कनेक्शन नाहीये. इथे पहिली धाव पूर्ण, दुसरी होईल का? नॉन स्ट्रायकिंग एंडला मात्र अगदी उशिरानं रिटर्न आलाय आणि त्या अगोदर अगदी वेगानं सुरक्षितपणे पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचताय ते म्हणजेच सोनू, म्हणजेच उमेश काळे. 9 बॉल मध्ये 25 धावांवर बॅटिंग करताय उमेश. धावफलक 34, बिनबाद 34. ऑन साइडला पूल केलाय, अगदी बिटवीन द गॅप खेळलाय. गोपी नागरे यांच्या बॅट मधनं तडाखा बघायला मिळतोय. तगडा प्रहार, 4 रन चौकार. काय जबरदस्त प्रहार यावेळेस गोपी नागरे यांच्या बॅट मधनं. दोन्ही बॅटर अनुभवी आहेत, एक्सपिरियन्स आहेत, अनेक वर्षांपासून सोबत खेळत आहेत. चांगलं बॉन्डिंग या दोघांमध्ये आहे, ताळमेळ देखील आहे. यावेळेस उडावलाय सनी पाटील, चेंडूच्या खाली आलेत, फटका फसलाय आणि एक चांगला झेल इथे सनी पाटील कडनं टिपला जातोय. सलामीवीर शिवशाही संघाचा गोपी नागरे, झेलबाद पहिला धक्का. थँक्यू. टीम CDS संघ हा सुपर 8 मध्ये पहिल्या दिवसाच्या खेळातनं पोहोचला होता, तर दुसऱ्या बाजूला शिवशाही संघ हा काल 4थ्या दिवसाच्या खेळातनं सुपर 8 मध्ये पोहोचलाय. शिवशाही संघ हा निश्चितच नशिबाचा आधार घेत आणि चांगल्या रन रेटच्या जोरावर ते सुपर 8 मध्ये पोहोचलेत. मात्र सुपर 8 मध्ये आपल्या खेळाचा स्तर त्यांनी उंचावलाय. हो, चांगला बॉल, यावेळेस वेग होता, पेस जनरेट केला. इथे मात्र अनोख्या पद्धतीने चेंडूला कट करण्याचा प्रयत्न होता महेश जोशी यांचा. मात्र आपल्या वेगानं इथे बीट केलंय अपने, मी तर म्हणेल की अपने रफ्तार से महेश जोशी को गिरफ्तार केलं असं मी म्हणेल. वेग चांगला होता, भरपूर वेग बघायला मिळाला. आहा, क्या बात आहे डॉक्टर प्रद्युमन, चांगली गोलंदाजी. धावफलक सलग 2 बॉल निर्धाव येत आहे. महेश जोशी सलग 2 बॉल निर्धाव पद्धतीने फेस करताय, थोडेसे स्ट्रगल करताय. मात्र दुसऱ्या बाजूला सोनू काळे इथे विकेटवर उभे असताना आपण त्यांना बेसिक की सिंगल द्यावं लागेल, स्ट्राईक बदलावा लागेल. ऑन साइडला पूल केलाय, इथे खरा फटका आणि
आणखी एक धक्का शिवशाही संघाला बसतोय. डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये चांगला झेल इथे टिपला जातोय. महेश जोशी झेल बाद, विकेटचं पतन. धावफलक 3 षटकाची समाप्ती होते. 3 षटकाच्या समाप्तीनंतर दोन गडी बाद 38. पुढच्या 18 बॉल मध्ये आणखी 28 धावांची आवश्यकता. 18 बॉल 28 धावा. करंट रन रेट, रिक्वायर्ड रन रेट जर आपण बघत असाल जास्त काही फरक पडणार नाही. 9.33 म्हणजेच 9.30च्या सरासरीने आणखी 28 धावा करायच्यात. जमेची बाजू पॉझिटिव्ह गोष्ट असेल की उमेश काळे इन्फॉर्म बॅटर अजूनही विकेटवर उभे आहे. शिवशाही संघासाठी ही निश्चितच एक पॉझिटिव्ह गोष्ट असेल. दुसऱ्या बाजूला मात्र चेतन खैरनार हे मैदानाच्या आतमध्ये पोहोचत आहे. बॉलिंग ट्रॅकवर चौथं षटक घेऊन पुन्हा एकदा डॉक्टर चंद्रकांत शेवाळे आलेत. या अगोदरचं पहिलं षटक त्यांचं थोडंसं महागडं ठरलं होतं. 18 धावा त्यांनी पहिल्या षटकामध्ये खर्च केल्या होत्या. पुढच्या 18 बॉलमध्ये आता 28 धावांची आवश्यकता. चौथं षटक, पहिला बॉल ऑन अ स्ट्राइक. सोनू ड्राइव्ह केलाय, सुरेख फटका डाऊन द ग्राउंड क्षेत्रामध्ये आहे. तिथे सनी पाटील आहे. चांगलं फील्ड त्यांनी केलंय. रिटर्न देखील केला जातोय. पहिल्या बॉलवर सिंगल पूर्ण करत स्ट्राइक देखील रोटॅक केला जातोय, बदलला जातोय. 2 गडी बाद 38 धावा. आता समीकरण बनतंय मॅचचं 17 बॉल आणि 27 रन. 17 बॉल 27 रन. सुरेख फटका, सुरेख फटका चेतन यांच्या बॅट मधनं. वा, एक ओहो रिस्की रन. धावताय मात्र चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. अगदी एका दावेचं रूपांतर इथे दुसऱ्या दावेमध्ये केलं जात आहे. चांगलं बॉन्डिंग, चांगलं ताळमेळ बघायला मिळतोय. अगदी आखो में इशारा केला गेला आणि अगदी सकाळच्या सत्रामध्ये अगदी सूर्यप्रकाशामध्ये धावांची चोरी मैदानाच्या आतमध्ये केली जाते. धावफलक 2 ने पुढे जाईल. 2 गडी बाद 41 धावा. 3.2 षटकाचा खेळ पूर्ण होतोय. 41 2 गडी बाद. पुढचा बॉल. पुन्हा एकदा खाली क्षेत्र निवडलंय. अगदी कव्हर 38 सर्कलच्या आतमध्ये कव्हर क्षेत्र रिकामं आहे आणि अगदी त्याच दिशेने इथे चेतन खैरनार सेन्सिबल बॅटिंग करताय. समजदारीचं क्रिकेट, चातुर्याचं क्रिकेट. क्रिकेटमध्ये मित्रांनो आय आहे आणि तो आय म्हणजे इंटेलिजंट क्रिकेटचा आय. अगदी त्याच पद्धतीचं क्रिकेट चेतन खैरनार यांच्याकडनं खेळलं जातंय. जबरदस्त क्रिकेट. पुढचा बॉल ऑन साइडला बिग हिट करण्याचा प्रयत्न. हवेत बॉल मात्र अगदी नो मॅन्स एरियामध्ये जाऊन चेंडू लँड होतोय. इथे एफर्ट्स लावत होते. 3 खेळाडू अगदी बॉल पकडण्यासाठी धावलेत. रिले पद्धतीचं क्षेत्ररक्षण बघायला मिळालं. सनी पाटील यांच्याकडनं आपल्या सहकार्याला कव्हर अप करत असताना चेंडू तिथे स्टॉप करताय. मात्र याही बॉलवर 2 धावा पुन्हा एकदा पळून पूर्ण केल्या गेल्या. मैदानाच्या आतमध्ये आपण बघू शकाल आज देखील अगदी मनगटाच्या धोकापतीतनं अजूनही सावरलेले नाहीये सोनू. मात्र याही परिस्थितीमध्ये ते आपल्या संघासाठी काय जबरदस्त एफर्ट्स लावताय. अगदी आपण बघू शकाल सोनू काळे, काय जबरदस्त बॅटिंग. फुल टॉस बॉल. सनी ओहो, आणि इथे हाताला स्पर्श करत चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 6 रन. षटकार. धावफलक जाऊन पोहोचेल 3.5 षटकानंतर 2 गडी बाद 50 धावा. पुढच्या 13 बॉल मध्ये 16 धावांची आवश्यकता. 13 बॉल 16 रन. उमेश खेळताय 12 बॉल 34 धावांवर बॅटिंग करताय. अगदी कालपासून हा बॅटर भन्नाट फॉर्म मध्ये बॅटिंग करतोय. उडावलाय क्षेत्ररक्षक आले चेंडूच्या खाली, मात्र नाही. आणखी एक प्रयत्न असेल धावबाद करण्याचा. मात्र एक सोपा झेल होता. मात्र यावेळेस थोडासा कॉन्फिडन्स लेवल कमी असल्या कारणामुळे सनी पाटील झेल घेता की काय या पद्धतीच्या द्विधा मनस्थितीमध्ये होते फिल्डर आणि त्या परिस्थितीमध्ये झेल इथे ड्रॉप होतोय.
4 षटकांची समाप्ती. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक जाऊन पोहोचेल 2 गडी बाद 52 आणि शेवटचे 12 बॉल धावा करायच्या त्या 14. 12 बॉल 14 रन. पुढच्या 12 बॉल मध्ये आणखी 14 धावांची आवश्यकता असेल. ऑन स्ट्राइक चेतन. बॉलिंग ट्रॅक वर डॉक्टर प्रद्युमन आलेत. बॅकवुडला जात असताना कट करताय. सुरेख फटका बिटवीन द गॅप. देखना सुंदर प्रेक्षणीय दर्शनीय फटका. 4 रन. बारा बॉल मध्ये 14 धावांची आवश्यकता असताना पहिल्या बॉलवर चौकार आलाय. सुरेख फटका. यावेळेस पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हर. ओहो हो, एफर्ट्स लावताय मात्र निश्चितच प्रयत्न पडताय कमी. मिळेल 4 धावांची हमी. बॅक टू बॅक सलग दुसरा चौकार. सुरेख बाडिंग. अगदी काल हा शिवशाही संघ अगदी चांगल्या रन रेटच्या जोरावर पोहोचलाय. मात्र आज शिवशाही संघाचं एक्झिबिशन प्रदर्शन बघितल्यावर असं कुठेही वाटत नाहीये की हा संघ चांगल्या रन रेटच्या जोरावर सुपर 8 मध्ये पोहोचलाय. काय जबरदस्त खेळ या संघाकडनं बघायला मिळतोय. ओहो, इट्स अ हॅमर स्ट्रोक. ओहो, वन बाउन्स सलग तिसरा. अगदी चौकारांची हॅट्रिक बघायला मिळते. 4 रन. पहिला स्क्वेअर कट केलाय, दुसरा ड्राइव्ह आणि आता हॅमर. 3 चौकार आलेत. कट केला चौथा. व्हॉट अ शॉट. माय गुडनेस. आणि या पद्धतीने 12 बॉल मध्ये 14 धावांची आवश्यकता असताना सलग 4 बॉलवर 4 चौकार ठोकत अत्यंत थाटामाटामध्ये 4 चौकार ठोकत अगदी छाती ठोकपणे इथे बक्षीस पात्र फेरीमध्ये आपलं स्थान निश्चित केलंय टीम शिवशाही संघानं. नेक्स्ट मॅच विजयी संघाचं अभिनंदन. बक्षीस पात्र फेरीमध्ये हा संघ पोहोचतोय. शिवशाही संघ दुसऱ्या बाजूला मात्र सीडीएस संघ. जबरदस्त एफर्ट्स, चांगले प्रयत्न या संपूर्ण स्पर्धेत राहिले. मात्र अगदी शेवटच्या क्षणी हा संघ मात्र निश्चितच थोडासा बॅकफुटला गेला. दुसऱ्या बाजूला मात्र चेतन खैरनार यांच्याही बॅटिंगचं कौतुक करावं लागेल. मी पुन्हा एकदा सांगेल की मैदानावर षटकार मारणं टेनिस बॉल क्रिकेट फॉर्मॅटमध्ये फार सोपं असतं, मात्र चौकार